आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोलार स्कॉलरशिप कशी अप्लाय करायची आणि कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजेत। सोलार स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे ही आपली वेबसाईट आहे hms.mahait.org ही आपली वेबसाईट आहे। याच्यावर आपल्याला अप्लाय करता येईल। नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट यूजर आय डी, आपला एक यूजर आय डी पाहिजे आणि त्याचा पासवर्ड आपल्याला जो पासवर्ड आपल्याला ठेवता येईल तो ध्यानात पाहिजे आपला। नंतर आधार कार्ड, नंतर कास्ट सर्टिफिकेट इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट कास्ट सर्टिफिकेट, नंतर डोमासाईल सर्टिफिकेट, नंतर इन्कम सर्टिफिकेट। इन्कम सर्टिफिकेट कोणतं 8 लाखाच्या खाली पाहिजे, जेव्हा तुम्हाला सोलार योजनेला अप्लाय करू शकतो। नंतर 10th मार्कशीट, नंतर 12th मार्कशीट, नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर बोनाफाईड जो आपण शिक्षण घेत आहे त्याचं चालू वर्षाचं बोनाफाईड, नंतर डिक्लेरेशन फ्रॉम स्टुडंट, नंतर पॅरेंट डिक्लेरेशन, नंतर हॉस्टेल सर्टिफिकेट अँड रेंट ॲग्रीमेंट। जर आपण हॉस्टेलला राहत असलो तर त्याचं सर्टिफिकेट, नाही तर रेंट ॲग्रीमेंट हे बनवून भेटतं। आपण जर रूम करून राहत असेल बाहेर त्याच्यावर नोटरी करून भेटतं। नंतर डिक्लेरेशन बाय कॉलेज फॉर फॉलिंग अंडर 5 किलोमीटर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन लिमिटेड। जर आपण 5 किलोमीटरच्या अंडर राहत असेल तर आपल्याला कॉलेजकडून एक लेटर भेटतं, डिक्लेरेशन भेटतं, ते एक अपलोड करायचं। नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट अटेंडन्स आपली 75% पाहिजे। नंतर गॅप सर्टिफिकेट, जर आपलं गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं।